आता सर आपण तिसरं एक्झाम्पल घ्यायचं आहे. आता तिसरं एक्झाम्पल काय दिले बघायचं. तिसरं एक्झाम्पल दिले log x cos x आणि 3x. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. फॉर्म्युला आपण इथं फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला रूल मध्ये दोनच फंक्शनचं प्रोडक्ट असेल आणि हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. आता इथं तुम्हाला दिलेले आहे की तीन फंक्शनचा प्रोडक्ट आहे. आता याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं. तर काय करायचं, दोन फंक्शन कॉन्स्टंट ठेवायचे, तिसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह पहिला आणि तिसरा कॉन्स्टंटचा दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह आणि दुसरा तिसरा कॉन्स्टंटचा पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. बघा कसं करता येईल. आन्सर मध्ये लेट y इक्वल टू log x cos x 3x. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. नेक्स्ट स्टेपला काय लिहिता येईल, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह आपल्याला याचे घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x म्हणून d/dx. म्हणून आपण दोन्ही साईडला काय लिहायचं, d विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे d/dx of y equal to d/dx log x cos x 3x. इथे तुम्हाला dy/dx इक्वल टू, आता इथं दोन कॉन्स्टंट ठेवा, तिसरा डेरिव्हेटिव्ह log x कॉन्स्टंट cos x कॉन्स्टंट d/dx e/x 3x प्लस पहिला आणि तिसरा कॉन्स्टंट दुसरा डेरिव्हेटिव्ह log x 3x d/dx cos x प्लस आता दुसरा तिसरा कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह cos x 3x d/dx log x. आता स्टँडर्ड फॉर्म्युला आहे बघा, याचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहिता येईल. नेक्स्ट स्टेपला dy/dx इक्वल टू log x cos x. आता 3x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं आहे. तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे d/dx a/x. हा फॉर्म्युला काय दिला आहे, a/x log a. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. h के मध्ये तो 3 आहे. त्या फॉर्म्युला तुम्ही काय याचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहिता येईल, याचं डेरिव्हेटिव्ह असं लिहिता येईल 3x log 3. 3x log 3 प्लस log x 3x cos x चा स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे. cos x चा स्टँडर्ड फॉर्म्युला मायनस sin x प्लस cos x 3x into आणि log x चा स्टँडर्ड फॉर्म्युला 1/x. आणि फायनल आन्सर मिळेल तुम्हाला. फायनल आन्सर dy/dx इक्वल टू काय मिळेल बघा, 3x log 3 log x आणखी cos x. ठीक आहे. इथं हा मायनस आणि हा प्लस, मायनस 3x log x sin x आणि इथं मिळेल तुम्हाला प्लस 3x into cos x divided x. हे तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. हे तीन एक्झाम्पल या रूलवर आपण घेतलेले आहेत. तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर नोट्स पाठवल्या जातील तुमच्या ग्रुपवर, त्या नोट्स लिहून घ्यायच्या आणि हा रूलच्या खाली एक्सरसाइजसाठी होमवर्कला एक्झाम्पल दिलेले
ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. तिसरा रूल आपण घ्यायचा आहे. तिसरा रूल आपल्याला घ्यायचा आहे. इफ y equal to u divided by v, where v not equal to 0, then dy by dx equal to v into du by dx minus u into dv by dx divided by v square. या दोनचे आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे sin x डिवाइड बाय 1 प्लस sin x. sin x डिवाइड बाय 1 प्लस sin x. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे फॉर्म्युला या रूल्स. आता काय करते याला u कंपेअर करायला u म्हणता येईल आणि याला म्हणता येईल v. तो फॉर्म्युला यूज करा. आन्सर मध्ये काय लिहिलेलं होतं? आन्सर मध्ये लेट y इक्वल टू सुरुवातीला लेट y इक्वल टू sin x डिवाइड बाय 1 प्लस sin x. आणि नेक्स्ट स्टेप आहे डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. तर काय मिळेल बघा d by dx y d by dx sin x divided by 1 plus sin x dy by dx equal to त्या रूलचा यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथं काय मिळेल v कॉन्स्टंट मध्ये 1 plus sin x कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं sin x चं डेरिव्हेटिव्ह d upon dx sin x. मध्ये चिन्ह मायनस परत कॉन्स्टंट sin x d by dx 1 plus sin x 1 plus sin x divided by 1 plus sin x ब्रॅकेट. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मी ह्या साइड येतो बघा dy by dx equal to dy by dx equal to 1 plus sin x. आता हा sin x चा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x मायनस sin x कॉन्स्टंट. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. 1 चं कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं आणि sin प्लस sin चं डेरिव्हेटिव्ह काय ना स्टँडर्ड फॉर्म्युला sin चं डेरिव्हेटिव्ह cos x. काय लिहितात बघा इन ब्रॅकेट 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 प्लस sin चं डेरिव्हेटिव्ह cos x डिवाइड बाय 1 plus sin x brackets. Next step is that dy by dx equal to 1 plus sin x into cos x bracket complete minus sin x 0 plus cos x divided by 1 plus sin x brackets. Next step क्या लिखा हुआ dy by dx equal to cos x को आठ मल्टीप्लाई कर ब्रैकेट में काय मिळेल 1 into cos x plus sin x into cos x मध्ये चिन्ह मायनस sin x into cos x divides 1 plus sin x ब्रॅकेट. इथे एक प्लस sin x cos x आणि मायनस sin x cos x कॅन्सल होईल आणि dy by dx equal to काय मिळेल cos x divided by 1 plus sin x bracket square. हे तुमचा आन्सर आहे. या रोवर आपल्याला एक एक्झाम्पल सोडवले. तुम्हाला नोट्स ज्या पाठवणार आहेत त्यामध्ये एक्सरसाइज एक्झाम्पल दिलेले आहेत, सोडून एक्झाम्पल दिले आहेत, ते तुम्ही लिहून काढायचे आणि एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. ह्याच्या पुढचा हे बेसिक आहे. 11ला आहे. 11ला
आपण घेतलेलं आहे डेरिव्हेटिव्ह, त्यामुळे आपण स्टँडर्ड फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आणि रूल्स ऑफ डिफरन्शिएशन एक 4 रूल आपण घेतलेले आहेत. चौथा रूल यामध्येच आपण घेतलेला आहे की के कॉन्स्टंट व्हॅल्यूवर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे. हे 3 रूल त्या 3 रूलवरचे एक्झाम्पल तुम्हाला नोट्स दिलेले, त्या नोट्स मध्ये लिहून काढून होमवर्क दिलेले एक्झाम तुम्ही सॉल्व्ह करायचे. आणि पुढच्या तासाला आपण मेन 12ला जो चॅप्टर आपण घेणार आहे, पहिला पॉईंट तो आपण पुढच्या तासाला सुरू करायचा आहे.